56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत। आणि मला अतिशय आनंद आहे। खरं म्हणजे कर्जमाफीची भव्य सुरुवात करायची आमच्या मनामध्ये होतं, पण ज्यावेळी हा मेळावा या ठिकाणी ठरला त्यावेळी मनात आमच्या सगळ्यांच्याच हे आलं की या ठिकाणी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तिथून याची आपण सुरुवात केली तर यापेक्षा अधिक उत्तम योग काय असू शकेल। आणि मग आमच्या सहकार विभागाला कामी लावलं आणि अतिशय वेगाने सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय। या पहिल्या यादीतले जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या गावात जाणार, त्या गेल्या आता, आणि तात्काळ आमचा प्रयत्न असा आहे की ऑथेंटिकेट करून 31 तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत। त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। आता जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम आम्ही करू। या सगळ्या याद्या, दुसरी यादी, तिसरी यादी, कारण बँकांकडनं सगळा डेटा जमा करावा लागतो। अनेक वेळा आमच्या बँकाही खूप हुशार आहेत, त्या एक डेटा दोनदा पाठवून देतात, कारण त्यांच्याही खात्यांमध्ये पैसे येतात। त्यामुळे त्याचंही एकदा आम्हाला पडताळणी करावी लागते। सगळंच काही चांगलं असतं असं नाही आहे, म्हणून थोडा त्याला वेळ लागतो, पण काळजीचं कारण नाही। आपल्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये बसणारा एकही शेतकरी आम्ही मागे राहू देणार नाही। सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी मिळेल। आणि म्हणूनच आज पांडुरंगाच्या चरणी याची सुरुवात आम्ही केली आहे। लवकरच याचं एक भव्य कार्यक्रम आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, सुनेत्राताई पवार, आमचे कृषी मंत्री, सहकार मंत्री, अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही घेऊ। आणि जोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे अकाउंट सेटल होत नाही तोपर्यंत याच्यावर पूर्ण नजर ठेवून आम्ही लोक राहणार आहोत। मी या निमित्ताने सांगतो, एकीकडे शेतकऱ्याला कर्जमाफी तर दिलीच, पण दुसरीकडे मला सांगताना आनंद वाटतो की आपण आपल्या शेतकऱ्यांना विजेचं बिल जे माफ केलं त्याच्या पोटी दरवर्षी 24 ते 25 हजार कोटी रुपये राज्य सरकार आपल्या तिजोरीतून आपल्या महामंडळाला म्हणजे वीज मंडळाला त्या ठिकाणी देत आहे। कारण शेवटी वीज मंडळाला जर राज्य सरकारने पैसे दिले नाही तर MERCच्या नियमाप्रमाणे वीज मंडळाला ते पैसे इतर घरगुती ग्राहकांकडून वसूल करावे लागतात। त्यामुळे त्यांचे बिल वाढू नये म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून त्या ठिकाणी आपल्या वीज मंडळाला देतो। एवढंच नाही तर आम्हाला सातत्याने शेतकरी विचारायचे की जरा तुम्ही आता तर हे ठीक आहे बाबा, आमचं वीजचं बिल तुम्ही पाठवत नाही, ते तुम्ही माफ केलं, पण कधीतरी आम्हाला भीती आहे एक दिवस आम्हाला मोठं बिल येईल, जुनी आमची जी थकीत आहे त्या थकितीचं बिल तुम्ही पाठवाल आणि मग त्या दिवशी आम्ही काय करायचं। त्यामुळे त्या थकीतचं काय झालं हे आम्हाला सांगा। अशा पद्धतीनं अनेक लोक प्रश्न विचारायचे, मनात भीती होती। आणि म्हणून कधीही कोणी विचार केला नव्हता असा निर्णय घेण्याचं आम्ही ठरवलं। आमच्या शेतकऱ्यांचं 7.5 हॉर्स पॉवरच्या आतले जे शेतकरी आहेत त्यांचं 48,000 कोटी रुपयाचं बिल थकीत होतं। आम्ही निर्णय केला आणि हे बिल माफ करून टाकलं। 50 लाख शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयाचं बिल हे आता आपण माफ केलेलं आहे। त्यांच्याकडनं ते कधीच वसूल या ठिकाणी केलं जाणार नाही। आणि मला विश्वास आहे की आता 75% राज्यातल्या शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो। पुढच्या काळामध्ये डिसेंबर किंवा मार्च पर्यंत 100% शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा 12 तास वीज द्यायची आहे। पहिले 8 तास देऊ, मग 10 तास देऊ, मग 12 तास देऊ। त्यामुळे
केवळ विजेचं बिल माफ करून नाही तर शेतकऱ्यांना रिलायबल वीज मिळाली पाहिजे या दृष्टीनं देखील मोठ्या प्रमाणात काम आपण करतो। खरं तर बंधू भगिनींनो, आपण जर विचार केला तर याच्या व्यतिरिक्त शेतीच्या क्षेत्रातली म्हणजे ही जी गुंतवणूक आहे ही बाजूलाच ठेवा, याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी शेती क्षेत्रामध्ये आपण जे पैसे खर्च केले ते 95,000 कोटी रुपये आहेत। वेगवेगळ्या सबसिडींच्या माध्यमातून ड्रिप इरिगेशन करता असेल, निविष्ठान करता असेल, ट्रॅक्टर किंवा यांत्रिकीकरणा करता असेल, या राज्यामध्ये शेतकरी आमचा इतका महत्त्वाचा घटक आहे, त्याच्या पाठीशी हे सरकार अतिशय ताकदीनं उभं आहे। मगाशी विषय आला, खरं म्हणजे या ठिकाणी प्रशांत मालकांनी काही बंधाऱ्यांची मागणी देखील केली। पाणी वाहून जातं ते थांबलं पाहिजे, यामध्ये मालक काही अडचणी पण आहेत, कारण आपला जो इंटरस्टेट त्या ठिकाणी अशा पद्धतीनं लवादाचा निर्णय आहे, त्या निर्णयाचे काही बंधनं आपल्यावर आहेत। तथापि आपण जी मागणी केली आहे त्या बंधनातनं मार्ग काढून कशा पद्धतीनं हे बंधारे तयार करता येतील या संदर्भातले निर्देश हे मी निश्चितपणे आपल्या विभागाला देईल आणि त्यातनं जिथे जिथे शक्य असेल त्या त्या ठिकाणी बंधारे करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू। आणि त्याचसोबत चंद्रभागा नदीवरचा जो नवीन पूल आहे तो आता पुलकम बंधारा करा अशी मागणी या ठिकाणी आलेली आहे। निश्चितपणे मी त्याचे आदेश दिलेले आहेत, त्याला पुलकम बंधाऱ्यामध्ये परिवर्तित करून त्याही ठिकाणी पाणी कसं अडवता येईल हा प्रयत्न आपण करणार आहोत। मला सांगताना आनंद वाटतो की दरवर्षी पुराचं जे पाणी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये शिरतं त्याच्यावर डायव्हर्जन कॅनाल आपण सुरू केला आहे। यावर्षीच त्याचं काम पूर्ण होत आहे। वर्ल्ड बँकेने पैसे त्या ठिकाणी दिले आहेत ते काम सुरू करण्याकरता, आणि मला आनंद आहे की यामुळे 35 ते 40 TMC पाणी हे तिकडनं आम्ही उजनीमध्ये आणणार आहोत। उजनीमध्ये ते पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपला दुष्काळी भाग आणि मराठवाड्याचा भाग या दोन्ही भागांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल। पण या सगळ्या संकटांमध्ये आमचा जो शेतकरी अडचणीत आला, जो शेतकरी कर्ज घेतलं पण भरू शकला नाही, आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही घोषणा केली होती की आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ। आणि त्यानंतर सरकार आलं, मग ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या, सगळ्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा आशीर्वाद शेतकऱ्यांनी आणि लोकांनी आम्हाला दिला। सगळीकडे आम्हाला निवडून दिलं। खरं म्हणजे पुढे कुठलंही इलेक्शन नव्हतं। साधारणपणे राजकीय नेते इलेक्शन आलं की कर्जमाफीचं बोलतात आणि इलेक्शन आलं कीच कर्जमाफी करतात, पण सगळी इलेक्शन झाली, पुढची 5 वर्ष कुठलंही इलेक्शन नसताना आमच्या सरकारने सांगितलं शेतकऱ्याला दिलेला शब्द हा आम्ही मोडणार नाही आणि आपण देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे।